मैत्रीचं नातं हे अनमोल असतं. मैत्री जन्माने होत नाही, ना रक्ताने ना धर्माने. कळीची फुलं होताना सहजासहजी दिसत नाही, तशीच मैत्रीसुद्धा मी आता होते ना असं सांगत बसत नाही. मित्र हा प्रत्येक वयात लागतो, जो आपल्याला लाईक करतो, मनातलं शेअर करत असतो. प्रेम हे एकतर्फी असू शकतं, पण मैत्री नाही. माझी तुझ्यावर मैत्री आहे असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकतरी जीवाभावाचा मित्र असतो, पण बऱ्याचदा मैत्रीतही वाद होतात. काही वेळा गोष्टी इतक्या टोकाला जातात, ही दोस्ती तुटायची नाही म्हणणारे दोन जिवलग मित्र मतभेदांमुळे एकमेकांपासून वेगळे होतात. भारताच्या इतिहासात देखील दोन जिवलग मित्र होते. त्यांच्यातील एक व्यक्ती म्हणजे गुलामगिरीत अडकलेल्या भारताला जेव्हा आशेचा किरण नव्हता, तेव्हा त्या व्यक्तीने भारतीयांच्या मनात स्वाभिमान जागवला. लेखणीने त्यांच्या वाढवला देशाचा अभिमान. एकतेच्या ताकदीचा पाया यांनीच भरला. स्वदेशी शिक्षणाचा कळस देखील यांनीच उभारला. इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. प्रकाशाच्या टोकावर त्यांनी उघडलं गीतेचं रहस्य आणि गुलामगिरीत अडकलेल्या भारताला दाखवला स्वातंत्र्याचा सूर्य. ती व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि दुसरी व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यात आणि समाज सुधारणेत भरीव योगदान आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर दोघेही अगदी जीवाभावाचे मित्र. पण असा एक प्रसंग घडला आणि दोघांची मैत्री तुटली. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये काही वर्षात मूलभूत भूमिकांसंदर्भात मतभेद पुढे येऊ लागले. आगरकरांच्या मते राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. पुढे अनेक कारणांवरून मतभेदांची दरी वाढत गेली. केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबना होऊ लागली. परिणामी त्यांनी केसरी वृत्तपत्र सोडले. पण त्यानंतर आणि तत्पूर्वी दोघे अत्यंत चांगले मित्र होते. ते विभक्त झाले ते वर्ष होतं 1887चं. या वर्षी 25 ऑक्टोबरला केसरीच्या अंकात 5 ओळी छापून आल्या. आजपासून बाळ गंगाधर टिळक कंसात BA LLB हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशनाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे. गोपाळ गणेश आगरकर कंसात MA यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही. अशा शब्दात दोघांचे संबंध तुटले, पण मने तुटले नाही. आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वतंत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखांविरोधात भूमिकाही त्यात असत आणि टिळकही त्या छापत. तीव्र मतभेद असतानाही दोघे एकमेकांवर प्रेम करत. टिळक आगरकरांच्या मृत्यूआधी त्यांना भेटायला गेले. त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. केसरीतल्या आगरकरांवरील मृत्यूलेख लिहित असताना टिळक रडत होते व तो 2 कॉलमचा लेख लिहिण्याला त्यांना 4 तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे की मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीक सारीक मतभेदांच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धी व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असून देखील त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवता समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला. या गोष्टीला योग्य महत्त्व दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्री आणि मतभेद आजही चर्चेचा विषय आहे.